नसरापूर प्रकरणाची। नसरापूर प्रकरणामधील आरोपी भीमराव कांबळेवरती याआधी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल होते। आरोपी भीमराव कांबळे याच्यावरती 1998 ला विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता, तर 2015 ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र दोन्ही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली। भीमराव कांबळेचा खरा चेहरा न्यायव्यवस्थेसमोर येऊ शकला नाही। तो आला असता तर भीमराव कांबळे तुरुंगामध्येच असता, तो सुटलाच नसता आणि नसरापूरमधील चिमुकलीचे प्राण वाचले असते। आरोपी भीमराव कांबळे यानं 24 जुलै 2015 ला घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता। एवढंच नाही तर विरोध केल्यावरती त्या मुलीला कोयत्यानं मारण्याचा प्रयत्न देखील केला होता। त्यानंतर कांबळेवरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र 4 मे 2019 ला पुण्याचे विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही. रोट्टे यांनी भीमराव कांबळेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर काल दिवसभर आपण या नागरिकांचा, तिथल्या नातेवाईकांचा संताप पाहिलेला आहे। खरं तर अतिशय योग्य असा हा संताप होता, परंतु त्यामध्ये भर पडली ती म्हणजे या नराधमावरती याआधी देखील 2 गुन्हे दाखल आहेत ही माहिती कळल्यानंतर। त्यामुळे आता या सगळ्याच अनुषंगाने नेमका पोलीस कसा तपास करतायत आणि या आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल या अनुषंगाने नेमकी कशी पावलं उचलली जात आहेत? अगदी खरंय जे तू म्हणली, ज्या पद्धतीने काल सर्व नागरिकांकडून, त्या चिमुकलीच्या नातेवाईकांकडून ज्या पद्धतीने रोष व्यक्त केलं जात होतं ते अगदी खरं होतं। का तर या नरधामावर या अगोदर देखील अशाच पद्धतीचे 2 गुन्हे दाखल आहेत। 1998 साली देखील अशाच पद्धतीचा विनयभंगाचा बलात्कार करण्याचा प्रयत्न असा हा गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर 2015 साली पुन्हा एकदा याच आरोपीवर, भीमराव कांबळेवर अशाच स्वरूपाचा एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि तिला त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न देखील, कोयत्याने मारून टाकण्याचा प्रयत्न देखील तेव्हा याच आरोपीने केलेला होता। मात्र जेव्हा कोर्टात ही केस गेली, कोर्टात पुराव्याअभावी त्याला निर्दोष त्या ठिकाणी मुक्तता करण्यात आलेली होती आणि तोच राग काल जर आपण बघितला तर त्या नातेवाईकांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसत होता। ते रस्त्यावर उतरलेले होते, पोलीस त्या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणात पोहोचले। त्यांचं हेच म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पूर्ण आश्वस्त करावं, लिहून द्यावं, लेखी द्यावं की या आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होईल देण्यात यावी, अन्यथा आमच्या या सगळ्या लोकांमध्ये त्या आरोपीला सोडून द्यावं, आम्ही त्याला योग्य ती शिक्षा देतो, असं देखील या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं। का तर हेच ते कारण होतं, कारण पुराव्याअभावी पुन्हा एकदा तो जर सुटला तर हे बिलकुल लोकांना सहन होणार नाही आणि तोच राग लोकांमध्ये दिसत होता। बघतोय आपण ज्या पद्धतीने काल रस्त्यावर लोक उतरलेली होती, आज सुद्धा अनेक लोक त्या चिमुकलीच्या घराच्या बाहेर त्या ठिकाणी जमलेली आहेत। राग या ठिकाणी व्यक्त होतोय, जसं लोकांना कळतंय की भीमराव कांबळे जो आरोपी आहे त्याच्यावर याच्या अगोदर देखील अशाच स्वरूपाचे 2 गुन्हे आहेत, त्यातून तो निर्दोष मुक्तता मिळालेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं, एक विशेष वकील यासाठी देण्यात यावं आणि जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा केस चालावी आणि तातडीने त्याला सक्त शिक्षा मिळावी, त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी देखील या ठिकाणी मागणी होती। अतिशय धक्कादायक आहे। 2 गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा मिळाली असती तर आज ही वेळ आली नसती, या चिमुकलीवर अशा पद्धतीने अत्याचार झाले नसते, हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला नसता। लोकांचं हे देखील अशा पद्धतीने म्हणणं आहे। त्यामुळे आता तरी याला कडक शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी या नातेवाईकांची, या चिमुकलीच्यांची आणि समाजाकडून मागणी होताना दिसतीये। नक्कीच, धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर